बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे नाशिकमधली। नाशिकच्या गंगापूर रोडवरच्या मोगलीज कॅफेवरती छापेमारी करण्यात आली आहे। पोलिसांना सोबत घेऊन भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी हा छापा मारलाय। कॅफेमध्ये अश्लील प्रकार सुरू असल्याचा फरांदे यांचा दावा आहे। मुकुल कुलकर्णी आपल्याला माहिती देत आहेत। मुकुल, यावेळी गंगापूर रोडवर सरकारवाडा पोलीस स्टेशन आणि गंगापूर रोड पोलीस स्टेशनच्या सीमारेषेवरच हे मोगलीज कॅफे नावाचं कॅफे होतं। गेल्या 4 ते 5 वर्षापासून ते कॅफे असल्याची माहिती मिळते। मात्र तिथे काही कंपार्टमेंट करण्यात आलेले होते आणि मुलं मुली तिथे बसत असल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांना मिळाली होती। त्यानुसार ते तिथे गेले, तर त्यावेळेस काही तरुण तरुणी आक्षेपार्ह हरकती करत असतानाचं निदर्शनास आलं। त्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आलेलं आहे। या प्रकरणी 5 ते 6 जोडप्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं। त्यांची चौकशी केली जात आहे। त्याचबरोबर त्यांच्या पालकांना देखील पाचारण करून त्यांचं समुपदेशन करणार आहे। परंतु नाशिक शहरामधलं केवळ हे एकच ठिकाण नाही, तर अनेक ठिकाणी अशा स्वरूपाचे हरकती करत असतात, त्यावर पोलिसांच्या माध्यमातून कारवाई होत नाही। हाच प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा पुढे आलेला आहे। अगदी धन्यवाद मुकुल या माहितीसाठी। तर नाशिकमधली ही घटना आपण बघतोय। मोगलीज कॅफेमध्ये देवयानी फरांदे यांनी